नमस्कार मित्रांनो, कसे आहात आपण? आशा करतो आपण सगळे चांगले असाल आणि आनंदात असाल। आज मी पुन्हा एक नवीन कविता आपल्या समोर घेऊन येत आहे। कवितेचं वर्णन करायचं झालं तर आपल्या आयुष्याशी निगडित असलेल्या घटनांशी त्याची सांगड लवकर घालता येईल। कवितेचं शीर्षक आहे रेघोट्यांचा देह। तुम्ही म्हणाल, ही कशी काय कविता, काय अर्थ होऊ शकतो याचा? परंतु याला एक अर्थ आहे। पूर्ण कविता ऐकल्यावर आपल्या लक्षात येईल की मला नक्की काय म्हणायचं आहे। कवितेची सुरुवात अशी आहे, निश्चल या मन डोहात हे तरंग कसले उठती, निश्चल या मन डोहात हे तरंग कसले उठती, अज्ञात गूढ पाताळी कधी उंच नभात जाती, अज्ञात गूढ पाताळी कधी उंच नभात जाती। आपल्या मनामध्ये अनेक विचार येतात आणि ते कधी आकाशाला गवसणी घालणारे असू शकतात, कधी समुद्राच्या खोल तळाशी जाऊन त्याचा शोध घेऊ पाहतात। असे आपलं मन चंचल आहे। म्हणूनच म्हटलेलं आहे, मन चिंती ते वैरी न चिंती। तशा अर्थाने कुठेतरी ही आपल्याला पुढच्या भविष्याची जाणीव देणारी कविता असं आहे। पदन्यासा आतुर दिसता नाचरी प्रकाश नक्षी, पदन्यासा आतुर दिसता नाचरी प्रकाश नक्षी, तीरावरती सहज याच्या हिरवे कोंबडवरती, तीरावरती सहज याच्या हिरवे कोंबडवरती। पुढच्या ओळी अशा आहेत, सोडू पाहता पाश मातीचे देही या भिनलेले, सोडू पाहता पाश मातीचे देही या भिनलेले, नकळत का मुळे देहाची, नकळत का मुळे देहाची खोल आत रुजती, नकळत का मुळे देहाची खोल आत रुजती। तर असं हे आहे। आपण विचार करतो की आपण काही गोष्टी काही वेळा हे सर्व सोडून द्यावं, पण आपल्या देहाची जी काही मुळं आहेत, आपल्या विचारांची ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला त्यापासून दूर जाऊ देत नाहीत आणि आपल्याला त्यात गुंतवून ठेवतात। आपण त्यात खोलवर रुतत जातो। अशा अर्थाची थोडी विचार करायला लावणारी ही कविता पुढच्या वेळी अशा आहेत, आक्रसल्या नेत्रांनी, आक्रसल्या नेत्रांनी हल्ली सारे स्पष्ट दिसते, आक्रसल्या नेत्रांनी हल्ली सारे स्पष्ट दिसते, वाहुनी साचले पाणी, वाहुनी साचले पाणी फिरून ते डबडबते, वाहुनी साचले पाणी फिरून ते डबडबते। मला सांगा की अशा कित्येक घटना असतात की तुम्हाला त्या आठवतात, तुम्ही विचार करता त्याचा, आणि विचार करता करता आपण म्हणतो की नाही आता याचं आठवायचं नाही आपण, पण पुन्हा त्याच आठवणींनी आपले डोळे भरून येतात। असं हे वयाच्या एका पलीकडे जाणारं आपलं अस्तित्व, आपलं वैचारिक अस्तित्व म्हणू शकतो आपण ते। पुढच्या ओळी अशा आहेत आणि कदाचित शेवटच्या म्हणू शकतो आपण, शरीरावर सुरकुत्या पडू लागलेल्या आहेत आणि त्यातून आपण विचार करतो की आता हे जगणं कुठवर जगायचं। म्हणून या ओळी अशा आहेत, कुठवर आता सांभाळावा देह हा रेघोट्यांनी, कुठवर आता सांभाळावा देह हा रेघोट्यांनी, धुसर आकाश पक्षी, धुसर आकाश पक्षी अवघे जाळे विणून देती, धुसर आकाश पक्षी अवघे जाळे विणून देती। तर हे असे आकाशातले पक्षी जे आपल्याला समोर कधी न येणारे, परंतु आपल्या तनामनावरती, खास करून तनावरती ताबा घेऊन आपल्याला मनाने हळवं करणारे, आठवणीत कुठेतरी गुंतवून ठेवणारे हे पक्षी आपल्या भोवती एक रेघोट्यांची नक्षी विणत असतात। आपण आपसूक त्यात गुरफटत जातो आणि विसरायचं म्हणून सुद्धा जुन्या आठवणी आपण कधी विसरू शकत नाहीत आणि त्या आठवत राहतात। म्हणून आपण या कवितेचा उल्लेख केला इथे। मला वाटतं पहिल्या दोन वेळी मी पुन्हा इथे घ्याव्यात। निश्चल या मन डोहात हे तरंग कसले उठते, निश्चल या मन डोहात हे तरंग कसले उठते, अज्ञात गूढ पाताळी कधी उंच नभात जाती, कधी उंच नभात जाती। कविता आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।